सगळ्यांना कल्पना आहे मी या अमरावतीचा जावई आहे, त्यामुळे जावयाचा मान ठेवून शेवटी ठेवलंय. आल्या आल्या पहिलं मी आमच्या सासूबाईंना भेटायला गेलो आणि मग त्यांना भेटून खूप दिवसांनी मी खरं तर सासूरवाडीत आलो. पण विष्णुभाऊ, मी तुम्हाला सांगतो, मी जरी पुण्याचा असलो पण अख्ख्या महाराष्ट्रात जर विदर्भाचा जावई कोण असेल तर त्या जावयाला सन्मान काय मिळतो हे विदर्भच सांगू शकतो. म्हणजे अगदी जावयाच्या पाय धुण्यापासून ते पोळी देण्यापर्यंत सगळ्या चांगल्या गोष्टी या विदर्भात मिळालेल्या आहेत. मला आधी खरं तर वाईट वाटायचं की एवढ्या लांबच मी कशी काय बायको केली, पण नंतर असं लक्षात आलं की विदर्भामुळेच, खऱ्या अर्थानं सगळ्यांनी विदर्भामुळेच मी आमदार झालो. आता आरक्षण पण विदर्भातूनच मिळणार आहे, बरोबर. आता या ठिकाणी सगळेच मान्यवर अत्यंत चांगल्या पद्धतीने बोलले. माझे साडू भाऊ पण इथं आहेत, आंबोरे साहेब आहेत, सोनवणे साहेब आहेत, गोतोळे साहेब खूप चांगलं बोलले, सचिन भाऊ बोलले, विष्णू भाऊ बोलले आणि स्थानिक सर्व नेते अत्यंत चांगल्या आणि आदरानं बोलले. मी आल्यापासून बघतोय की आपले तरुण मागे सावलीत उभे आहेत, त्यातले काही हळूहळू गेले, पण आमच्या माता भगिनी अजूनही उन्हात त्या बसलेल्या, त्यांच्यासाठी आपण जोरात टाळ्या वाजवल्या पाहिजे. आणि गोतावळे साहेबांनी, विष्णू भाऊंनी, सचिन भाऊंनी सांगितलेलं भाषण ते अत्यंत प्रामाणिकपणे आणि चांगल्या पद्धतीने ऐकत होते, त्यामुळे त्यांना अबकड चांगल्या पद्धतीनं कळलं असेल. हीच ती पिढी आहे. आज वयस्कर कितीतरी आपल्या आईच्या, आजीच्या वयाच्या महिला आहेत आणि आज त्यांनी काबाड कष्ट केले आणि म्हणून आपण सगळे या ठिकाणी जन्माला आलो. त्यामुळे अबकड वर्गीकरण जर पाया कुणी रचला असेल तर तो खऱ्या अर्थाने या अमरावतीमध्ये रचला गेला, कारण माननीय भूषण गवई यांनी अत्यंत स्पष्टपणे त्याच्यामध्ये वर्डिंग लिहिलेलं आहे की हे अबकड उपवर्गीकरण झालं पाहिजे. मी अत्यंत अभिमानाने आणि स्वाभिमानाने सांगतो की आज अनेक महाराष्ट्रामध्ये अनेक ठिकाणी फिरत असताना आपल्याकडे अनेक मंडळी, वकील, डॉक्टर आहेत, अनेक मंडळी राजकारणात, समाजकारणात अशी आहेत की स्टेजवर उभं राहिल्यानंतर चांगल्या चांगल्यांचे, भल्या भल्यांचं खऱ्या अर्थानं ते धोतर पेडल्याशिवाय राहत नाही. मी आज तुम्हाला आवर्जून सांगतो की आज या विदर्भातले मुख्यमंत्री आहेत माननीय देवेंद्र फडणवीस साहेब. जरी आमच्या पक्षाचे नेते असले तरी पण याच व्यासपीठावरनं मी त्यांना सांगणार आहे की आपण जे जे शब्द दिलेले, जे जे बोललेले आहात ते आजपर्यंत आपण खरं ठरवलंय. त्यामुळे आरक्षण उपवर्गीकरणाचा मुद्दा आपण मांडला होता, विधानसभेतही आपण सांगितलंय. त्यामुळे आपण दिलेला शब्द तुम्ही नक्की पाळणार आहात आणि हे अबकड वर्गीकरण 100% येणाऱ्या काळामध्ये तुम्हीच जाहीर करणार आहात. मगाशी विष्णुभाऊंनी विचारलं की किती लोक सरकारी नोकऱ्यांमध्ये, मी पण बघायला लागलो, 2 हात फक्त वर आले. तुम्ही लक्षात घ्या, या सरकारने पहिल्यांदा आरटी दिली. आरटी दिल्यानंतर आपली अनेक लोक त्या ठिकाणी एमपीएससी, यूपीएससी ला बसली आणि महाराष्ट्राच्या इतिहासात पहिल्यांदा मातंग मुलगी नाशिकची आयएएस झाली. हे कशामुळे झालं तर हे आरटी दिल्यामुळे झालं. आरटी कुणी दिलं तर याच मुख्यमंत्र्यांनी दिलं. त्यामुळे मला असं वाटतं हेच ते मुख्यमंत्री आहेत जे अबकड आपल्याला देतील आणि हजारो आयएएस या ठिकाणी निर्मिती करण्याचं भाग्य आम्हाला लाभणार आहे. त्यामुळं मला आज अत्यंत आनंद होतोय. पावसातही कुठे हल्लं नाही. या विदर्भातली जनता, या विदर्भातल्या लेकी, या विदर्भातल्या माता ज्या पद्धतीनं हा 4 किलोमीटरचा प्रवास करून या ठिकाणी आल्या, कुणी हल्लं नाही, चालत राहिलं, पाऊस नाही, पाणी नाही, वारा नाही, ऊन नाही पाहिला आणि या अबकड वर्गीकरणासाठी इथपर्यंत आल्या. आज या माता भगिनींना वाटत असेल एक मुलगी परत वडायची. मी तिचं भाषण ऐकत होतो, मला असं वाटलं चिठ्ठी ती समोर ठेवेल, पण ती कितवीतली मुलगी होती, 6वीतल्या मुलीने अबकड्याचा अभ्यास करून इथे बोलतीये. मी तुम्हाला सांगतो ती आयएएस झाल्याशिवाय राहणार नाही. आणि त्याच मुलीचा सगळ्या इथून पुढचा खर्च मी स्वतः केल्याशिवाय राहणार नाही. तुम्ही लिहून घ्या. मी तुम्हाला दुसरं आश्वासन हे देतो की अबकड वर्गीकरण 100% होणार आहे. येणाऱ्या काळामध्ये ते द्यावं लागेल, कारण हा निर्णय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाचा आहे, सुप्रीम कोर्टाचा आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असं म्हणतात की श्वास जर गेला तर माणूस मरत नसतो. डॉक्टर, श्वास जर गेला तर माणूस मरत नसतो. जर माणसाने अन्याय सहन केला आणि आपल्या हक्काचं मागितलं नाही तर माणूस मरत असतो. म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे आपल्याला सांगितलं ते आपल्याला मिळवायचं, हक्काचं मिळवायचंय.
कुणाचं आम्ही उडून घेत नाही. मी तुम्हाला विनंती करणार आहे, आज अनेक ठिकाणी व्हॉट्सअपवर फेसबुकवर वेगवेगळ्या कमेंट्स येतात, त्याला कुठलीही प्रतिक्रिया देऊ नका. मला तर विष्णू आश्चर्य वाटलं, ज्यावेळेस मी आमदार नव्हतो तुमच्या एका सभेला मी हजर झालो, आपण त्यावेळेस मला सांगितलं चप्पल घ्या, आपल्याला काँग्रेसच्या सरकारमध्ये वडेट्टीवार काहीतरी अण्णाभाऊंविषयी बोलले, रामनगावला अण्णाभाऊंविषयी वडेट्टीवार बोलले, त्यांना जोरो मारो आंदोलन करायचंय. मी आयुष्यात पहिल्यांदाच चप्पल घेतली आणि वडेट्टीवारांना जोरो मारो आंदोलन केलं आणि ते विसरलो पण. आणि आता माझा आणि विष्णू भाऊंचा व्हिडिओ व्हायरल केला, त्यातलं नाव कट करून घेतलं आणि त्याच्यात लिहिलं गेलं की आंबेडकरांना जोडो वारताय. लक्षात घ्या, अशा प्रकारचा भ्रमनिरास, अशा प्रकारचं खोटं हे खपवून घेतलं जाणार नाही. अशा प्रकारच्या नॅरेटिव्ह सेटिंग जर आपण करत असाल तर अत्यंत चुकीचं आहे. आज आम्हाला आमचं दैवत आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. आम्हाला समतेची शिकवण, शिक्षणाची शिकवण कुणी दिली असेल तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिली. आणि त्याच समानतेचा नारा घेऊन आज आपण या ठिकाणी सगळे आपण या ठिकाणी जमलेलो आहोत. मी तुम्हाला सांगू इच्छितो की आज आपण राजमहल चौकात या इथपर्यंत आलेला आहे. आल्यानंतर अनेक बांधवांनी मला सांगितलं की डॉक्टर अण्णाभाऊ साठेंचा त्या ठिकाणी स्टॅच्यू गर्ल्स कॉलेजच्या समोर झाला पाहिजे. मी तुम्हाला आश्वस्त करतो, मी आता फाईल मागितलेली आहे. मी तुम्हाला आश्वस्त करतो, येणाऱ्या काळामध्ये डॉक्टर अण्णाभाऊ साठेंचा स्टॅच्यू लवकरात लवकर त्या ठिकाणी उभारला जाईल आणि तोही माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांना म्हणूनच. त्यामुळे ती कोर्टात अडकलेली फाईल तुम्ही मला द्या. मला असं वाटतं की माझ्या सासूरवाडीच्या लोकांनी दिलेली ही मोठी जबाबदारी आहे, ती मी 100% पार पाडेल. मी तुम्हाला एवढंच सांगतो, मलाही लवकर नागपूरला जायचंय. आज या ठिकाणी ज्या आयोजकांनी अत्यंत चांगल्या पद्धतीनं कमी वेळात हा जो आयोजन केलं त्या सगळ्यांचं कौतुक आहे, त्यांच्यासाठी जोरदार टाळ्या वाजवल्या पाहिजे. आज अशा प्रकारची एकी अशा प्रकारची युनिटी आपण दाखवलीच पाहिजे. मी त्याचबरोबर तुम्हाला हेही सांगू इच्छितो, आज या अमरावतीच्या व्यासपीठावरून महाराष्ट्रातल्या माझ्या समाजांना सांगू इच्छितो, ज्या ज्या गोष्टी माननीय मुख्यमंत्र्यांनी दिल्या त्या पूर्ण केल्यात. त्यातली एक अत्यंत महत्वाची गोष्ट, ज्या चिरागनगर मध्ये माननीय अण्णाभाऊ साठे लहानाचे मोठे झाले, त्या चिरागनगरचं स्मारक व्हावं ही अनेक दिवसापासूनची आपली इच्छा होती. आणि त्या चिरागनगरचं स्मारक या 30 तारखेला माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या हस्ते त्या ठिकाणी भूमिपूजन होणार आहे. त्या भूमिपूजनाला आपण सगळ्यांनी नक्की या आणि त्या भूमिपूजनामध्येच आपल्याला त्या ठिकाणी दाखवून द्यायचं आपली युनिटी काय. त्यामुळं आज हे अबकडा वर्गीकरणाची लढाई खऱ्या अर्थानं आपली यशस्वी होत असताना कुठल्याही खोट्या नेरेटिव्हवर तुम्ही लक्ष देऊ नका, कुणाला जास्त चितवू नका. आपल्याला जे हक्काचं आहे ते मिळणार आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जी शिकवण दिली आहे, अण्णाभाऊ साठेंनी जी शिकवण दिली आहे, ती आपल्याला पुढे न्यायची आहे. त्यामुळे आपण या ठिकाणी मला बोलवलं, बोलण्याची संधी दिली, त्याबद्दल मी आपला पुन्हा एकदा आभार मानतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय लहूजी.